हॅलो. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करतो तो गोलंदाज महानंद. तर सलामी जोडी आपण पाहतोय. एका बाजूला स्ट्राईक रोटेट करतो संदेश, नॉनसाठी महेश. बघा दोन्ही संघा एक विशेष सूचना असेल, खास करून नवघर संघाच्या कॅप्टनला पंच आपण टाइम सेट करायचं आहे आणि जो संघ उशीर करेल त्याला आपण पॅनलाइज देखील करायचं. नवघर संघाला जास्त सजेशन केलं जातं, प्लीज आपण वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. फक्त आणि फक्त 20 मिनिटांमध्ये हा सामना आपण संपवायचा आहे. फर्स्ट इनिंग. महानंद वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करतो. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज महानंद स्ट्राईक रोटेट करतोय. पहिला चेंडू फेस करताना संदेश, मिस टाइम फटका. आणि या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि मित्र आशीर्वाद कोणाला दिला तुम्ही? सॉफ्ट डिसमिसल. सहज साधा सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय आणि जीवदान मिळतंय ते फलंदाज संदेश पाटील याला. मित्र तालुका क्रिकेट आपण जर सध्या विचार केला तर ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 2 अर्धशतक देखील पाहिलेले आहेत. कमालीचा फलंदाज आहे आणि कमालीचा झेल या ठिकाणी सोडलेला आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू होता. चेंडू बॅटची आउटसाइड घेतो, चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव घेण्याची संधी प्राप्त. फलंदाज धावसंख्या एक धावनी पुढे धावसंख्या होते ती 3 बिन बाद 3. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करतो तो गोलंदाज महानंद. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतो. चेंडू जातो शॉर्ट फाईनला. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. एक धावणी संघात धावसंख्या एक धावणी पुढे सकते धावसंख्या होते ती 4. दापोडे संघाचा संघ नायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. आता मात्र अतिशय चांगला फटका. 1 बॉल एका टप्प्याने 200 बीट करून चेंडू जातोय कॉर्नर सीमाच्या बाहेर चौकार. संदेशाच्या बॅटमधून कमालीचा फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन देखील त्याच्या बॅटमधून अतिशय चांगली लवकर रीड करताना आपण पाहिलं. आणि या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते 8. बघा जीवदान दिल्यानंतर कमालीची बॅटिंग करताना संदेश. आणि मोठा मासा एकदाच गळायला लागतो, परत परत गळायला लागत नाही. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महानंद. आता मात्र पुन्हा एकदा मोठा चेंडूवर फाटका. यस, चेंडू जातो सी मार्शा बाहेर. षटकार. सच्चा दिलाचा माणूस भला धावून जाई मदतीला. रुबाब न्यारा तोड नाही त्याला नावाचा त्यांच्या. मोहन भोईर सर झेल सोडला गेला होता. संदेश पाटील याचा मॅन इन फॉर्म यंदाच्या अंकामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये, ज्याच्या बॅटमधून 2 अर्धशतके आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आणि नक्कीच झेल सोडल्यानंतर फ्री मॅन फलंदाजी करताना आणि ते असं म्हटलं जात आहे की मेलेल्या कोंबड्याला आगीचं भय नसतं. राईट, बरोबर. कमालीचा फटका होता संदेशाच्या बॅटमधून. हा षटकार देखील आपण पाहिला. या अगोदर चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेला आहे. आता मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न.
चेंडू आणि बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिलं होतं. चेंडूची लाईन रीड करता आली. फलंदाज संदेशाला मात्र एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. एक धावणी सगळ्यात धावसंख्या 15वर पोहोचते. षटक क्रमांक पहिला सामना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय, पॉझिटिव्ह सुरुवात आपण पाहतोय. आणि सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे, ऑप्शन आहे की कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाही आहे. तर या इनिंगच्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच रेग्युलर क्रिकेटमधील पहिल्या सामन्याचे नाणेफेक केले जाईल. वीर तानाजी दापोडे विपक्ष वेताल स्पोर्ट्स चांबाळली या दोन संघांमधील रेग्युलर ग्रुप ई मधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर वीर तानाजी दापोडे संघनायक आणि वेताल स्पोर्ट्स चांबाळली संघनायक आपण पूर्णपणे तयारीमध्ये राहायचं आहे. षटक क्रमांक पहिला सामना पहिल्या षटकाच्या समाप्तीने चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय, पॉझिटिव्ह सुरुवात आहे. सर्वात महत्त्वाचं ॲडव्हान्टेज पाहतोय कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाही आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज गणेश संघाचा कॅप्टन आहे. चला वेलकम आहे घ्या कॅप्टन. सज्ज होतोय. मार्गस्थ पंचानं क्रॉस करतो. राटा मोडचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय महेश. मला वाटतं संदेश बॅट्समन आहे. बॅटल अँड बॅट्समन संदेश स्ट्राईक रोटेट करतोय. 15 धावा झालेले आहेत. षटक क्रमांक दुसरा. चला वेल कमी घ्या नवघर संघ. चेंडू पेस करताना अतिशय चांगला फाटका, थोडासा ऑन द घेण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय. शॉर्ट कव्हरला एक धाव घेण्याची संधी, दुसरी धाव घेण्याची संधी प्राप्त होते. संदेशाला 2 धावांनी संघात धावसंख्या 17वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय गोलंदाज गणेश पाटील याच्या माध्यमातून. हलक्याच पालनंतर पंचांना क्रॉस करतो. रॅटम ओरचा मारा. चेंडूचा वेट केला, टाइम देखील सेट केला आणि चेंडूला सुंदर असा कट केलं होतं. 2 धावा देखील मिळतील. पुन्हा एकदा संदेशाला 2 धावांची संख्या, धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती ती 19 1 कमी 20. अगेन्स्ट गणेश. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. हलकासा अपील पंच मात्र संमत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती 19. अपिलामध्ये जल्लोष जास्त आणि विश्वास मात्र कमी आपण पाहिला. आता मात्र चेंडूवर मोठा फाटका. यस यस चेंडू जातोय सीमारेषा पार. कमालीचा फटका. चेंडू सुंदरसा प्ले केला. चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार देखील येतोय संदेशाच्या बॅटमधून. खेडपाड्याच्या त्या गल्लीत पदविमानाची ही दिल्लीत, खेडपाड्याच्या त्या गल्लीत पदविमानाची ही दिल्लीत, पुढेच नेतील असा एकच आमचा साहेब कपिल पाटील, किती होतील पण एकच आमचा साहेब. आतापर्यंत 4 चेंडूमधून 10 धावा देताना आपण गणेशाला देखील पाहिले होते. अगेन्स्ट गोलंदाज गणेश. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फाटका. यस बिग ब्लास्ट. कमालीचा फाटका. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. सीमारेषा बाहेर जाणारा षटकार येतो. षटकार संख्या धावसंख्या वधारते, सस्ते, नटते, फुकते, बहरते. धावसंख्या 31.
चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची कमालीचा फटका, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला संदेशाच्या बॅटमधून. षटक क्रमांक दुसरे आणि अंतिम चेंडूची मला वाटतं फेक देखील बाकी असेल. आता मात्र ऑन द ऑफ खेळताना चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय संदेश. कपिल पाटील साहेबांचा कपिल पाटील साहेबांचा साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाज कार्याचा खासदार चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची. शितेश पाटील सुमित पाटील एमपी झाली या बागा या दोघांची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार. चला चर्चा नको, क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. षटक क्रमांक दुसरं संपलं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 31. आपण विचार करतो 15.50 ची सरासरी. जमावबंदी करू नका प्लीज, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर रेग्युलर क्रिकेटमधील वीर तानाजी दापोडे आणि वेताल चांबाडले दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. आणि दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी आमच्या VIP टायसमोर यायचं आहे. हॅलो हॅलो. नेक्स्ट नो बॅट्समन संदीप येतोय. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती ती 31. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि बघूया येणाऱ्या 12 चेंडूमधून खारबाव संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. एक चांगली सुरुवात देखील 2 षटकांमध्ये आपण खास करून संदेशाच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या तब्बल 29 धावा. आणि पहिल्या चेंडूवर जीवदान ज्याला दिलं होतं, जीवदान किती महाग पडलं बघा नवघर संघाला. कारण की 11 चेंडूंचा सामना करताना ज्याच्या बॅटमधून आपण 3 नेत्रदीपक षटकार आणि चौकार पाहिला. 29 धावा देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. बिरू वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं, गोलंदाज बिरू. चला प्लीज वेलकम घ्या नवघर संघ. तिसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पहिला, सांघिक तिसरं, गोलंदाज धीरू. स्ट्राईक रोडेकडे संदेश, न्यू बॅट्समन न्यू बॅटल संदीप. नॉन स्टॉपची आपण महेश याला पाहतोय. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा पटका, स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू आपण पाहतोय. चांगले क्षेत्रचे नाव फिरून नेत्राच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एकदम संघात धावसंख्या 32 वर पोहोचते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतो महेश. अतिशय चांगला फटका, चेंडू मिड ऑफ पुरून लॉंग ऑफला येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यस 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. फेक थोडीशी रॉंगिंग होती. 2 धावा कंप्लीट. 2 धावा संघात धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती ती 34. फुल्यांचा चेंडू, चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्येकडे पुढे सकते 35. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय. गोलंदाज भिरू याच्या माध्यमातून फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका. बघूया फटका फसतो की काय.
यस बेल जज कॅच अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जो महत्वाचा फलंदाज बाद होतोय संदीप. आपण एकाच आमचा साहेब कपिल पाटील. हे दादांचा आमचा स्वभाव साधा पुरा करी तो दिलेला वादा. प्रशांत फुलेंचा चेंडू होता ऑनसाईडचा फटका देखील आपण चांगला होता. प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडू वाडिश कॉर्नर सीमेच्याकडे ट्रॅव्हल झाला होता. मार्गस्थ झाला होता. लँड झाला होता आणि आउटफील्डमधून आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. वेल जज कॅच अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. महत्त्वाचा फलंदाज बाद होतोय संदीप. नेक्स्ट बॅट्समन भरत चौधरी येतोय. डावखुरा फलंदाज आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ देखील ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती महेश याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भिरू. आतापर्यंत अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रार होतो. चेंडू ऑन साईडला तो एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही. एकच धाव. धावसंख्या एक धावेने पुढे सरकली. धावसंख्या होते ती 36. षटक क्रमांक 3 आणि मला वाटतं अंतिम चेंडूची फेक बाकी असावी तिसऱ्या षटकातील. आता पण भिरू 5 चेंडूमधून मक्त आणि फक्त 5 धावा आणि महत्त्वाचा फलंदाज ज्याने बाद केलेला संदीप याला. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. जमाबंदी करू नका प्लीज. लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशनने काढण्याने वारंवार थोडंसं क्षेत्रामध्ये देखील बदल केला जातोय. शेवटचा अंतिम चेंडूची मला वाटतं फेक बाकी असो आणि बॅटल अँड बॅट्समन भरत चौधरी. बघू पहिला चेंडू पेस करताना कशा प्रकारची कामगिरी करतोय. भरत अतिशय पुलेंचा चेंडू होता. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघात की महेशचा आपण पाहिला. फलंदाज बाद होतोय महेश. एक धाव मात्र कंप्लीट आहे. या एक धावेने संख्या धावसंख्या 37. जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर गोलंदाज शनिवार. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर गोलंदाज शनिवार. तो स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. डावखुरा फलंदाज भरत. बघा नवगर संघाचा कॅप्टन आपण थोडंसं बेल कमी घ्या प्लीज. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर गोलंदाज शनिवार. शनिवार याचा पहिला चेंडू पेस करताना फलंदाज आपण पाहतोय भरत.
या ठिकाणी मात्र चेंडू उकारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हता बघा. काही गरज नसताना खाजून खुजली या ठिकाणी केली होती, कारण की ज्या ठिकाणी फक्त एक धाव होती फेक करण्याची काही आवश्यकता नसताना चेंडूची फेक झाली होती आणि ज्या ठिकाणी एक धाव या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाल्या होत्या. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 धावांनी पुढे सगळी धावसंख्या होती ती 39, एक कमी 40. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज शनिवार. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका, बिग ब्लास्ट कमालीचा फटका आपण पाहतोय. जसं प्रश्न तसं उत्तर भरतीच्या बॅट मधून. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण, कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. तुमच्यासाठी या ठिकाणी स्पेशल आम्ही प्रेक्षक स्टँड देखील लावलेलं आहे. प्रेक्षकांना विनंती, खास करून मला वाटतं खारबाव संघ आपण जो प्रेक्षक स्टँड आहे स्वर्गीय लता दिदींच्या नावानं त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन आपण बसायचं आहे. खारबाव संघाचा कॅप्टन आपण जे स्वर्गीय लता दिदींच्या नावानं प्रेक्षक स्टँड आहे त्या स्टँडमधून जाऊन बसायचं आहे प्लीज. वीर तानाजी दापोडे संघाचा संघनायक आणि चांभारली स्पोर्ट्स वेताल स्पोर्ट्स चांभारली संघाचा संघनायक आपण टॉससाठी आमच्या VIP लाईन समोर यायचं आहे. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका भरत चौधरी याच्या बॅटमधून. ज्या फटक्यासाठी जाणला जातो मानला जातो तोच फटका आपण भरत चौधरी याच्या बॅटमधून पाहतोय. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. थोडासा आपटेकर पद्धतीचा चेंडू होता, फलंदाज शपल ऑन साइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. कमालीचा फटका, धावसंख्या कमालीची पुढे सरकते, धावसंख्या होती ती 51. आता मात्र एक विशाल लक्षाकडे वाटचाल करताना खारबाव हा संघ. चला प्लीज वेळेच्या संदर्भात बघा. कॅप्टन गोलंदाज सजेशन करायला जातो आणि फलंदाज छक्का मारतो. नेमका सांगतो तरी काय कानात समजत नाही. 3 में 3. साथीला त्यांच्या असतोय सदा, हे साऱ्या कामात नेक इरादा, हुकमाचा एका कपिल दादा, सुकेश डाकी निलेश पाटील, शब्दाचा मानियो राखी ती सदा. नाव तरुणांचा कैवारी, त्यांना शोभत ही खासदारी, नाव तरुणांचा कैवारी. बघा गोलंदाजाला वारंवार आपण सजेशन करू नका, त्याला आपण हँग करता, त्याचा मोबाईल आता हँग झाले कारण 3 चेंडूमधून 3 षटकार या ठिकाणी आलेले आहेत. त्याचं चाललं ते बरं चाललं, त्याला टाकू दे कसं तरी, जसं टाकतो तसा. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. ऑन साइडचा फटका देखील चांगला होता, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीसाठी देखील प्रयत्न. बघा आता सजेशन केलं नाही, चांगला चेंडू टाकलं. धावसंख्या 59. कमालीची बॅटिंग. बघूया 65 वर आकडा जातो की काय. आता मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जाईल का नाहीये. एकच धाव, धावसंख्या 60 आणि विजयाचं लक्ष असेल तर 61 धावांचं. धन्यवाद मोहन भोईर सर. तर बोलूया आपण टॉसकडे.
टॉस केला जाईल एका बिग मॅचचा. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला वेताल स्पोर्ट्स चांभाळ या दोन संघामध्ये आपल्यामध्ये उपस्थित जोगेंद्र पाटील साहेब आणि परशु पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत असते हा टॉस केला जाईल. तर या स्पर्धेसाठी हे नाणं वापरण्यात आलेले. एका बाजूला या स्पर्धेचा आयोजक A1 जोडी तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांची प्रतिमा. आपण साहेब किंवा A1 जोडी असा कॉल करायचा आहे. A1 कॉल आहे मात्र साहेब आलेले आहेत आणि नाणेफेक चांभाळली संघाच्या संघाने जिंकलेले आहे. तर दोन्ही मान्यवरून विनंती असेल की आपण VIP टाईपची सोडायची आहे. चांभाळली संघाने एक नाणेफेक आपण जिंकले. सर्वप्रथम हे जे आयोजन केले गेलेले आहे नक्कीच जेव्हा आपण इथे एंट्री केलेली प्रवेश केला तेव्हा कसं वाटलं आयोजन? खरं तर ही खरं तर ही टुर्नामेंट खेळण्यासाठी आमची टीम खूप एक्सायटेड होतीच आणि तो क्षण आज आलेला आहे आणि आम्ही आमचा जो गेम आहे जो आम्ही नॅचरल गेम खेळतो प्रत्येक वेळी तो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू एवढ्या छोट्या टुर्नामेंटमध्ये. 6 षटकांचा सामना असणार ज्यामध्ये P1 P2 हे दोन मेंढर पावलची षटके असणार आहेत. तर नाणेफेक आपण जिंकलेले आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले वीर तानाजी दापोडे संघ म्हटलं तर भिवंडीमधील एक बलाढ्य संघ आहे. या संघाला निर्धारित षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा आणि कोणते असे गोलंदाज असतील ज्यांच्याकडून या सामन्यामध्ये अपेक्षा असेल? खरं तर त्या दापोडे संघ हे खूप चांगला संघ आहे कारण का त्यांचा सामना आमचा म्हणजे एक वेळ झालेला होता. बॅड लक म्हणून त्यांचं ते लॉस झालेलं पण त्यांचा संघही चांगला आहे आणि त्यांना आम्ही मॅक्झिमम म्हणजे 60 ते 65 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आणि त्याच्यामध्ये बॉलरचा विषय झालं तर स्वतः मी असेल संदेश, ओमकार पाटीलवर दारोमदार असेल सर्कलच्या रिस्ट्रिक्शनमध्ये, योगेश जांभळे असेल, अमोल असेल या 4 गोलंदाजावर विश्वास आहे आमचा. तर रजत मुंडे जो एक सुप्रसिद्ध खेळाडू आहे क्रिकेटर आहे तो प्लेइंग 11मध्ये खेळताना आज पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर बोलूया आपण वीर तानाजी दापोडे संघाच्या संघनायकाकडे. दापोडे संघाने एक नाणेफेक आपण हाडलेले आहेत. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जर आपण जिंकली असती तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. मात्र आपल्या मनाची विरुद्ध घडलेलं प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना 6 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा मानस असेल? जास्तीत जास्त धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. आणि कोणते असे फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? दिनेश आहे, हर्षद आहे, राजन आहे, चिंटू आहे यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. तर वीर तानाजी दापोडे संघ ज्या खेळासाठी ओळखला जातोय तो खेळ या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. नक्कीच प्रत्येकजण आपला 100% देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर आपल्याला सांगायला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की नाणेफेक वेताल स्पोर्ट्स चांभाळली संघाच्या संघाने जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं वीर तानाजी दापोडे या संघाला. मी घेऊन जातोय टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे सगळे समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक मोहन भोईर सर. थँक्स धन्यवाद सुभाषजी धुमाल. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघामधून न्यू 40+ या स्पर्धेतला सामना आपण पाहतोय. विजयाचं एक मोठं लक्ष आहे. 61 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर 15.25 ही सरासरी आहे. विजयाचं मोठं लक्ष आहे. प्रतिशत आपण विचार केला तर 15.25 ही सरासरी आणि सलामी जोडी देखील आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाची राजेश आणि विलास. तर सलामी गोलंदाज नंदकिशोर खारबाव ए या संघाचा संदेश. कमालीची बॅटिंग देखील पाहिली होती संदेश याची. 11 चेंडू पेस करताना 29 धावा ज्याच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं. चला दोन्ही संघात देखील विनंती असेल आपण प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. पंचांना देखील विनंती असेल चालू सामन्यासाठी आपण फक्त आणि फक्त एक 20 मिनिटाचा अवधी सेट करायचा आहे. 12 वाजून 35 झालेली आहेत आणि फक्त 20 मिनिटाचा अवधी आपण सेट करायचं आहे. 61 धावांचं एक भलं मोठं लक्ष आणि पाठलाग करताना सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाची राजेश आणि विलास.
पहिला चेंडू फेस करताना चेंडू जातो लॉंग नॉनस्टॉप सीमरच्या बाहेर चौकारी नशिबाचा लक फॅक्टर चौकार देखील येतोय चेंडू आणि बॅट बदला ते संपर्क जरी थोडासा कुठेतरी आपण पाहिलं होता. लोकनेते दानशूर त्यांच्या वरी सारी मदार आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील सरदार आपल्या भिवंडीचे साहेब ते पहिला नवगज चेंडू कपिल फेस करताना कमालीचा फटका आपण पाहिला. राजेशच्या बॅटमधून चौकार देखील येतो. जागते रोख आदेश देताना राजेश देखील खरबाव संघाला. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. फुल लेनचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. हलकाचा अपील प्रश्न देखील पंचांना विचारला गेला मात्र पंच संमत नाहीये. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. राजेश याला एक धावणी संघात धावसंख्या 5 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिल्या विजयासाठी 61 धावांचं भलं मोठं लक्ष. आता मात्र स्ट्राईक रोडेकडे संधी असेल बॅट अँड बॅट्समॅन विलास याला. ऑन द राईज खराब फटका गतकी फटका आपण पाहतो. चेंडू मिड ऑफला येतो. वेल जज कॅच. महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतो विलास. आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर थोडासा मिस टाइम फटका आपण पाहिला. चेंडू मिड ऑफला जातोय. इनफिल्डमधून काय कमालीचं क्षेत्ररक्षण झेल कलेक्ट केला गेला. महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतो विलास. नेक्स्ट नो बॅट्समन येतोय राजन येतोय. बघा येणार आणि जाणारा फलंदाज आपण जे 30 याचं सर्कल आहे ते क्रॉस करायचंय. फलंदाज थोडासा स्टेपवर जर ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून चांगला पाहतोय. थोडंसं मिसफिल होताना राजेश याला आपण पाहिलं. 2 धावा देखील कंप्लीट केले जातील. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सगळे धावसंख्या होते ती 7. बघा विजयाचं एक मोठं लक्ष 61 धावांचं प्रतिशत आपण विचार केला तर साधारणतः कमीत कमी 15.25 ची सरासरी आहे. वेलकम अजयजी घरात. या स्पर्धेचे मुख्य समालोचक तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पुन्हा एकदा ऑन साईडचा फटका फसतोय की यस वेल जज कॅच. प्रथम उत्कृष्ट झेल कले जो महत्वाचा फलंदाज बाद होतो राजेश. डोक्यावरून चेंडू सीमा पार अंजूर गावात लढाव क्रिकेटचा धुवाचा क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान द ग्रेट एमपी ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर धावसंख्या फक्त आणि फक्त 7. 2 महत्वाचे फलंदाज देखील जी सलामी जोडी आपण पाहिली होती ती कुठेतरी डगआउटमध्ये येतात राजेश आणि विलास. नेक्स्ट बॅट्समन येतोय महानंद. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदेश. अगेन्स्ट गोलंदाज संदेश. चेंडूला सुंदरसा ऑनराईचा फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दोन धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेसाठी मला वाटतं फलंदाज धावचित बाद आहे. बाद झालेला फलंदाज आपण कोण आहे राजन की महानंद. राजन हा फलंदाज बाद होतोय. तर षटक क्रमांक पहिला सामना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 9. 3 बाद 9. नेक्स्ट बॅट्समन डावखरा फलंदाज गणेश येतोय.
चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं आपण बॅकवर्ड पाहतोय. संघ छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर 3-9. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाहिला सांघिक दुसरं गोलंदाज जगदीश रॅटम. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधताना फलंदाज गणेश याला एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरं विजयाचं मोठं लक्ष आहे बघा. संघामध्ये कमबॅक वजा असेल तर मोठ्या पटक्यांची दिली आवश्यकता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या संघाला. आता मात्र फुल्यांचा चेंडू होता. पंच देखील या ठिकाणी नो बॉलचा इशारा करतात. वन प्लस वन अशा 2 धावा या ठिकाणी गृहीत धरल्या जातील. नो बॉल आहे. हा चेंडू देखील फ्री असेल. मात्र फलंदाज देखील या ठिकाणी बाद झालेला आहे. महानंद नेक्स्ट नो बॅट्समन. प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. वेलकम सन्माननीय प्रसाद परब या स्पर्धेचे एक मुख्य समालोचक, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. कमालीचं समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. केंद्रीय मंत्री चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय जगदीशच्या माध्यमातून. चला बेल कमी घ्या दादा. राटमोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समॅन आणि बॅटल नेत्रांजन. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक म्हणता येणार एक. थोडासा दिशांनी चेंडू सवेर मारा आपण पाहिला जगदीशाचा. पंचांचा एक धावेचा निर्माळा, एक धावांनी संघात धावसंख्या, एक धावांनी पुढे संख्या धावसंख्या होते ती 12. विजयाचं मोठं लक्ष 61 धावांचं अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश. या ठिकाणी फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला निश्चित चेंडूची लाईन रीड करता आली. मिडल बॅट चेंडू त्याला घेता आला नव्हता. चला बघा दोन्ही संघाचे संघ कॅप्टन तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो बेलेच्या संदर्भात प्लीज थोडंसं सहकार्य करा. थोडासा स्क्वेअर मारा आउट ऑफ लेग स्टंप. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. 50 समांतर धाव मिळते. अवांतरित धावणी संघात धावसंख्या एक धावणी पुढे सरते धावसंख्या होते ती 13. धावसंख्या 13वर पोहोचते. 61 धावांचं एक लक्ष आणि आव्हानाचा पाठलाग करताना ही जोडी आपण पाहतो मैदानामधून. गणेश आता मात्र मिस टाईम फटका आहे, मात्र सेफ लँडिंग देखील चेंडूचा आपण पाहतोय. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं ऑन साईडला आपण पाहिलं. चेंडू डीपमधून जोपर्यंत उचलला जाईल तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती ती 15.
एक 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 धावांनी पुढे सकते धावसंख्या होते ती 15. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका. यस बेल जज कॅच अप्रतिम उत्कृष्ट झेल कले केला जातोय. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडू जातोय कोणा सीमाच्याकडं. वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय नेत्रांजन. झेंडा फडकला तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. पहिला विजयाचा झेंडा फडकला तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. एकविरेच्या आशीर्वादाने कधी मागे ना तो फिरला. आई माऊलीच्या आशीर्वादाने दादा पुढे पुढे सरला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय नेत्रांजन. नेक्स्ट बॅट्समन येतो बिरू. चला वेल कमी घ्या प्लीज. आज या सामन्यामधून देखील नंदकिशोर खारबाव या संघाने कमालीचं खेळ केलेला आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मार्ग 55 क्रॉस करतोय. राईट टाइम राऊंडचा मार्क करतो. स्ट्राईक रोटेट करतो. डावखुरा फलंदाज गणेश. हलकासा अपील. पंच संमत नाहीयेत. एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. चला प्लीज थोडस वेळेच्या संदर्भ. मिस टाइम फटका आहे. यस बेल जज कॅच अप्रतिम उत्कृष्ट झेल आपल्या फॉलोमध्ये कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज गणेश याची किळी देखील संपुष्टात. निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेश जागी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. 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 षटक क्रमांक दुसरा संपत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येने फक्त आणि फक्त 15. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 46 धावांची गरज आहे. मिशन थोडंसं इम्पॉसिबल झालेलं आहे. आता जो विजय कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी वडुणुकर या संघासाठी थोडंसं अवघड जाग्याचं दुखणं देखील झालेलं आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 46 धावांची गरज. दिल्ली अभी बहुत दूर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पाहायला सांगितलं. तिसरा गोलंदाज डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय राजेश राजा. चला दादा सज्ज बा. फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका वरून कार्पेट चेंडू ऑन साइडला एक धाव घेण्याची संधी. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का. अति घाई संकटात नाहीये. कपिल पाटील साहेबांचा. कपिल पाटील साहेबांचा. कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाज कार्याचा. वसा समाज कार्याचा. वसा समाज कार्याचा. खासदार चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची. सिद्धेश पाटील सुमित पाटील एमपी झाली या बागा या दोघांची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा.
शनिवार येतोय. नेक्स्ट बॅट्समन या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा अपरकटच्या अंदाने खेळून काढला. चेंडू शॉट ताणमारला जातो. एक धाव घेण्याची संधी मात्र बघा एक दुःख से कुछ काम चलने वाला नाही आहे. पर सरकार चालवायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. चेंज ऑफ पेस ओलपट फटका पाहिला पण चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. आता जवळ कुठेतरी पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघ. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र एक धाव शॉट फाईनला चेंडू जातोय. मी अगोदरच म्हटलं होतं एक दुःखीचं कुछ काम चलनेवाला नाही या पर जवळचा संघ पराभवाच्या खाईमध्ये. आता फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज अंतिम चेंडू शेषे राजाचा जम्पिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. शनिवार याला चला प्लीज थोडंसं वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. बघा खारबाव संघ नाही तर कदाचित तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल पॅनल दिली जाईल. बघा खारबाव संघ प्लीज वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. बघा खारबाव संघ कुठेतरी मला वाटतं थोडंसं उशीर करतोय सामन्याला आणि मला वाटतं ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने 2 धावांची पेनल्टी आहे. 2 धावांची पेनल्टी तुम्हाला लावली जाते. आता विजयाचं लक्ष असेल 41 धावांचं. मोठा फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष आहे. वेल जज कॅच प्रथम उसको झेल कलेक्ट केला जो संदेशाच्या माध्यमातून लोक सारी अशी थाटात होते एंट्री भारी. सारी अशी थाटात होते एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला. सारा महाराष्ट्र मानतोय त्यांना कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. चेंडूला सुंदरसा प्रकारचा फटका आपण पाहतोय. सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट फटका आपण पाहिला. शनिवार या फलंदाजाने फटका मारलेला आहे. धावसंख्या 4 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 24. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ फक्त बाकी आणि जवळच्या सामन्यामधून कुठेतरी आपण पराभवाच्या खाईमध्ये पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघ. अतिशय चांगला फटका का कमालीचं क्षेत्ररक्षण देखील. बघा आपला हात जगन्नाथ एका हाताने चेंडूला कलेक्ट केलं होतं. योगायोग असावा. हात जगन्नाथ आणि बाप पण जगन्नाथ. अतिशय सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट ऑपरेटचा फटका आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र दुरवून खेळण्याचा प्रयत्न. जवळ चेंडू ऑफस्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू होता. मारण्याचा मोह आवडता नाही आहे. छेडण्याचा प्रयत्न करतो चेंडूला आणि चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श होता. महान गावागावात मिळतोय मान कसलय दादा लय मनान लाखो दिला जीवन लय जान. असा हा आमचा नेता महान गावागावात मिळतोय मान कसलय दादा लय मनान लाखो दिलाची बनलय जान.
ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू होता. कदाचित नोने बॅटमध्ये संपर्क झाला नसता तर कदाचित चेंडू वाईट झाला असता. मात्र चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केला. उगाच आग्याच्या माशीना जो पोळा जसा प्रकारे आपण उठवतोय तसा उठवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज शनिवार याने. शेवटचं षटक आणि शेवटची जोडी देखील मैदानावरून पाहतोय. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. काही हरकत नाही आहे. चेंडू मात्र डाऊट आहे. हाडला काढला छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगार एन गुड लक नंदेश्वर खारबाव ई. विजयाचा शिल्पकार संदेश पाटील. कमालीची बॅटिंग कमालीची गोलंदाजी. संदेश आपण लगेच